राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात समोर आली आहे। नांदेडहून आर्वीकडे येणाऱ्या हिरकणी बसमध्ये वाहक कथितरित्या दारूच्या नशेत बेशुद्ध पडल्याचा आरोप आहे। परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की बस चालवतानाच चालकालाच प्रवाशांची तिकिटे काढावी लागली। नेमकं काय घडलं आहे पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। वर्धा जिल्ह्यातील आर्वी आगाराच्या हिरकणी बस क्रमांक MH14LB 0028 मध्ये सोमवारी धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे। नांदेडकडून आर्वीकडे येत असताना बसचा वाहक अमोल मेश्राम हा कथितरित्या मद्यधुंद अवस्थेत बसमध्येच बेशुद्ध पडल्याचा आरोप करण्यात आला आहे। वाहक शुद्धीवर नसल्यामुळे प्रवाशांना तिकिटे देण्याची जबाबदारी चालक मंगेश गायकवाड यांच्यावर आली। एकीकडे बस सुरक्षितपणे चालवत तर दुसरीकडे प्रवाशांची तिकिटे काढत चालकाने बस आर्वी आगारात सुखरूप पोहोचवली। घटनेची माहिती मिळताच आर्वी आगार व्यवस्थापनाने तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली। ठाणेदार सतीश देहणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित घटनेची सखोल चौकशी केली जात आहे। दररोज लाखो प्रवासी एसटी बसमधून प्रवास करतात। अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून चालक आणि वाहकांची नियमित वैद्यकीय तपासणी तसेच मद्यपान चाचणी सक्तीची करण्याची मागणी आता जोर धरत आहे। एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते, मात्र अशा प्रकारच्या घटना प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करतात। या प्रकरणातील तपासातून नेमकं सत्य काय समोर येते आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।